नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर चला तर मी सरळ एका विषयाला थेट स्पर्श करत आहे. तर काय झालं मी सांगते. मला अमृतमलम आणायचा होता. आता अमृतमलम कशासाठी ते मला समजलं असेल. मग टाचा वगैरे फुटू नयेत किंवा हात वगैरे फुटू नयेत म्हणून आपण काय करतो, काही ना काही उपचार करत असतो थंडीत. तसंच मी पण एका ठिकाणी एका मेडिकलमध्ये गेले. आता आमच्या नेहमीचा ओळखीचा तो मुलगा, तर तिथं गेले, त्याला अमृतमलम मागितलं. तर तो म्हटला, अहो मॅडम छान छान आहेत ट्यूबा इतक्या भारी भारी, आणि तुम्ही कशाला अमृतमलम वापरताय? तर म्हटलं नाही अरे, म्हटलं मला एका आमच्या गावातली एक बाई मला म्हणाली की अमृतमलम टाचा फुटत नाहीत. म्हटलं आहे बघा, आम्ही कायम मातीत काम करतो शेतात, आणा म्हटलं बघा तरी वापरून. म्हटलं असू दे, असता अनुभव असतो कोणाचा ना कोणा. तर म्हटलं ठीक आहे. मग तो म्हटला बरं देतो म्हटला. इतक्यात तिथं एक गृहस्थ आले आणि त्याला म्हणायला लागले, बाळा एवढं औषध आहे का बकरी? चिठ्ठी आणलेली, जुनी अशी घडी वगैरे घातलेली, औषधाचं प्रिस्क्रिप्शन. तर तो म्हणाला कसा, बरं ठीक आहे म्हटलं, आणा इकडं म्हणून दाखवा म्हटला. मग त्यांनी ते दिलं. तर तो म्हटला बघा 2 दिवस थांबता का, तुम्हाला 2 दिवसात ही औषधं मी आणून देतो. तर ते जे ग्रस्त होते त्यांनी जरा असं चिंतित चेहरा केला. म्हणजे नाही अरे बाळा म्हटले, असं नाही चालणार म्हटलं, काय तर कर. तर तो म्हणाला, तुम्ही जरा 2 दिवस अगोदर यायचं होतं, म्हणजे आत्ता तुम्हाला आज औषध मिळालं असतं. तर ते म्हणाले काय नाही, आमच्याकडं दुधाचं बिल यायचं होतं आणि दुधाचं बिल नव्हतं आलं म्हणून मी नाही औषध घेतली. तर तो मुलगा म्हणाला बरं ठीक आहे म्हटला, समोर त्या मेडिकलमध्ये जावा आणि तिथं जाऊन विचारा. तर मग तो समोरच्या मेडिकलमध्ये गेला माणूस. तर मग मी आपली त्याची माझी ओळख असल्यामुळे थोडा वेळ बोलत तिथंच थांबले. 1-2 मिनटं झाली असतील. परत ते ग्रस्त तिथंच आले. म्हणाले, ते म्हणतात की आजच्या दिवस थांबा, मग उद्या मिळेल. तर म्हटलं उद्या पण नाही मिळेल तर काय करायचं? कोल्हापुरात आणायला जायचं. तर म्हटलं मला सगळी अडचण आहे, तर कोण जायचं आणायला? मग तो मेडिकलवाला मुलगा म्हटला, तुम्हीच जावा, तुमचं हाफ तिकीट असेल ना? तर म्हटलं हाफ तिकीट आहे, पण तिथनं CBSवरनं म्हटलं रिक्षाचे पैसे जास्त होत्या जाण्या येण्याचे, आणि मला काही सुधारत नाही. तर म्हटलं द्या इकडं चिठ्ठी, असू दे 2 दिवसानं काही लगेच होत नाही, तुम्हाला औषध आणून देतो. तर तो म्हटला बघूया, सकाळची पोरं कामाला जातात, उद्या देतात का आणून बघतो म्हटलं. आता ती पोरं जाणार MIDCत कामाला, गावातली त्यांच्या. मग औषध कुठनं आणणार? त्यांना तर इतका वेळ असतो का? कमी वेळेत ते जाणार, गडबडीत येताना त्यांची गडबड, प्रत्येकाची अडचण. तरी पण त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि निघून गेले. तर मी म्हटलं अरे आणतो म्हणायचं रे, म्हातारी माणसं आहेत म्हणून. तर म्हटलं नाही 2 दिवस लागणार. मग तर मॅडम मी कशाला खोटं बोलू म्हणे. तर मी पण धंदाच करतो आहे की ना, मला काय गिराईक नको आहे का? तर म्हटलं काय करायचं रे, वयस्कर माणूस आहे मी, आपली एवढंच मी म्हटलं. तर तो म्हटला, अहो त्यांच्या मुलाची औषधं आहेत ती, म्हटलं जरासं त्याला म्हणजे झोपवूनच ठेवायला लागतं, तो नाहीतर त्रास देतो घरात. तर म्हटलं काय सायकॅट्रीची ट्रीटमेंट चालू आहे का? तर म्हणे हां ते पण झालं आहे म्हटले, खरं त्यानंतर पण पुढची त्याची जरा औषधं आहेत ती जरा गंभीरच आहेत. तर मग मी म्हटलं म्हणजे झालं आहे काय नक्की? तर तो म्हणे मुलगा त्यांचा लग्न करायचं म्हणून पुण्याला कामाला गेला. तिथं 1-2 महिन्यांनी कामाला पण लागला. तिथं त्याचे चुलते होते, त्यांनी त्याला चांगल्या ठिकाणी कामाला लावलं. कामाला लावल्यानंतर काय झालं की त्या मुलानं 4-6 महिने गेल्यानंतर म्हणे परत लग्न केलं एका मुलीशी. आणि त्या मुलगीनं म्हणे तिथं ते सगळं साहित्य घरातलं वगैरे काय काय होतं ते सगळं तिथलं उचललं आणि कुठं घेऊन लंपास झाली, पैसे दागिने असा सगळा मॅटर झाला. आणि त्यामुळं त्यांच्या घरात सगळ्यांना आता ते निस्तारावं लागतं आहे. तर तर असा हा विषय झाला. मग मी म्हटलं कसं, मग कसं आहे म्हणतात, तर कोण बघतं? तर म्हणे तोच आहे मुलगा त्यांचा एकच, आणि त्याचे चुलते वगैरे त्याला बघत होते इतके दिवस, नाही असं नाही. पण म्हटलं त्यांचं काय काय भानगडी झाल्या, बरेच वेळ झाल्या. तर लग्नासाठी पोरगं पुण्याला पाठवलं आणि हे असं झालं. तर परस्पर लग्न केल्यामुळं सुरुवातीला वडील पण बोलत नव्हते, चुलते बोलत नव्हते, आणि ती मुलगी कुठं निघून गेली, काय झालं. तर ह्या लग्नाचं असं झालं की मुली मिळत नाहीत म्हणून मुलांना वाटतं की चला आली मुलगी चालून तर करूया.
पण तिचं बॅकग्राऊंड पण माहिती नव्हतं, काहीच नव्हतं. आणि सगळा मग म्हणजे मामला गंभीर झाला आणि अतिशय गंभीर, दिवसेंदिवस गंभीर होत झाला. तर कसं आहे, आता हे लग्नाच्या मॅटरमध्ये भरपूर गोष्टी अशा झाल्यात की मध्यस्थी करणारे फसवतात, पैसे काढतात, किंवा एखाद्या संस्थेत नाव तुम्ही दाखल केलं तर कमी वय दाखवतात आणि वय जास्त असतं, असे पण गोष्टी घडत असतात. त्यामुळं आता जे खूप हे जे चाललं आहे लग्न करायचं आणि ह्यात विश्वासार्हता अजिबात राहिली नाही. खेड्यातल्या तर मुलांना मुली खरोखर नाकारतात, शेतकऱ्याला तर सगळ्यात अगोदर रिजेक्ट करतात. आणि मग हा विषय खरोखर एक गंभीर सामाजिक समस्येकडे निघालेला आहे. आणि मग लगेचच तिथंच मी तिथं थांबले, 10 मिनटं चर्चा झाली. तर तो म्हटला बघा, म्हणून आम्ही नात्यातलीच मुलगी बघितली आणि लग्न केलं. आणि म्हटलं आता 4-4, 5-5 लाख रुपये देतात आणि मुलीच आणतात दुसऱ्या राज्यातल्या करून, असं पण चाललं आहे. तर खरोखर म्हणजे अशी पण वेळ येऊ शकते, हे समाजाला घातकच आहे म्हणा. पण हा विषय वरून दुसऱ्यांच्या बाबतीत घडतो म्हणून तो लोक गंभीर घेत नसतात, पण स्वतःच्या बाबतीत घडल्यानंतर किती गंभीर आहे सांगा. बॅकग्राऊंड माहीत नाही आणि ती मुलगी कुठं गेली माहीत नाही, आणि म्हणजे कुठं तक्रार वगैरे त्याने काहीच केलेली नाही. फक्त ह्या मुलाला ते सांभाळतात त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी. तर यावर इतकंच. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये जा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद.